एकदा तुम्ही मॅरेथॉनला हजेरी लावलीत, मोठा उत्साह तुमच्यामध्ये आणि स्पर्धकांमध्ये देखील दिसत होता. काय बोलता? ही मॅरेथॉन जी आहे पहिली मॅरेथॉन मुंबईमध्ये 1991 साल 1991 मेयर्स मॅरेथॉन ही पहिली मॅरेथॉन. मी महापौर असताना शंकर दयाळजी शर्मा जे आहे प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी आले होते शिवाजी पार्क. पण त्याच्यानंतर मग 13 वर्ष काही झालं नाही. मग 2004ला प्रोकेमचे जे अनिल सिंग विवेक सिंग हे आले माझ्याकडे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मॅरेथॉन आपल्याला सुरू करायची आहे. आणि त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर होतो. आणि मग ती पहिलीच मॅरेथॉन होती. आणि मग त्यावेळेला मग रोड कसे बंद करणार, पोलिसांनी सांगितलं आम्ही रस्ते बंद करू शकणार नाही. आणि अनेक रस्ते खोदलेले होते म्युन्सिपाल्टीने, ते बोलले आमचं काम होणार नाही. आता हे फॉरेनवरून लोक येणार, एखादा पडला बिडला तर अख्ख्या जगामध्ये नामोशी होणार आणि अनेक अडथळे होते. आणि मग शेवटी मी म्हटलं नाही, आपल्याला हे करायचंच आहे. आणि मग सगळ्या अधिकाऱ्यांनी मदत करायचं ठरवलं. आणि त्याच्यानंतर जी आहे ही मॅरेथॉन सुरू झाली. 10 वर्षानंतर पहिल्या ज्या 10 मॅरेथॉन जगातले आहेत त्याच्यामध्ये या मॅरेथॉनचं नाव सामील करण्यात आलं. आणि आतापर्यंत जो 450 450 कोटी रुपये जे आहेत डोनेशनसुद्धा त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना दिलं. पण या मॅरेथॉनचा एक म्हणजे महत्त्वाचं उपयोग हे मुंबईचं फेस्टिवल झालेलं आहे, उत्सव झालेला आहे. आणि फक्त मुंबई नाही तर देशातले अनेक धावपटू येतात, पण परदेशातले फार मोठ्या प्रमाणावर धावपटू येतात. आणि अगदी ज्यावेळेला कसाबचा हल्ला झाला मुंबईवर त्यावेळेला काय करायचं, लाखो लोक एका ठिकाणी जमवायचे की नाही जमवायचे, काय करायचं. ते संजय दयाळ त्यावेळेला पोलीस कमिशनर होते आणि त्यांचं म्हणणं होतं की आपण हे करू नये. परंतु आम्ही म्हटलं की नाही हे करायचं आहे. आणि त्यावेळेला मुंबईच्या लाखो लोकांनी पुन्हा एकदा रस्त्यावरून दाखवून दिलं की आम्ही कोणालाही घाबरत नाही, कुठच्याही हल्ल्याला घाबरत नाही, आम्ही सगळे एक आहोत. तर अशा रीतीने एक चांगल्या मॅरेथॉनचं जे आता महत्त्वाचं म्हणजे एक अलर्टनेस जो आहे सगळ्या गावागावातून शहरातून आलेला आहे. प्रत्येक स्थानिक जे त्यांच्या ज्या संस्था आहेत, म्युन्सिपाल्टी असेल काय असेल जे असेल जिल्हा परिषद, त्या लोकांनी शहरात आणि गावामध्ये जॉगिंग ट्रॅक्स केलेले आहेत. त्याच्यामुळे मॉर्निंग वॉक केला पाहिजे, इव्हनिंग वॉक केला पाहिजे तब्येत सांभाळण्यासाठी. हा मोठ्या प्रमाणामध्ये ही जागृती जी आहे लोकांमध्ये आलेली आहे. हे एक मोठं फलित या मॅरेथॉनचं आहे. मॅरेथॉन इकडे असताना पक्षाची मॅरेथॉन बैठक सुरू आहे 2 दिवस. पहिल्या चर्चा आहे. नाही, मी त्यांना सांगूनच आलो ना. मला ज्या वेळेला प्रफुल्ल पटेलजींचा 2 तास येऊन ते आपण चर्चा झाली त्यावेळेला पण मी त्यांना सांगितलं पण मॅरेथॉन 20 वर्ष जे आहे आणि पहिल्यापासून मी ह्याच्यामध्ये सहभागी आहे तर मी येऊ शकणार नाही. ते म्हणाले थोडा वेळ येऊन जा. मग मी थोडा वेळ जाऊन आलो. आज असं पहिल्यांदाच पाहायला मिळालं की नाही, आता असं आहे ना की मुख्यमंत्री जे आहेत हे दावोसला गेलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक मोठे सेक्रेटरीज वगैरे जे आहेत मुख्य लोक गेलेले आहेत. त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. त्याचबरोबर राष्ट्रवादीचं जे आहे शिर्डी सुरू आहे. शिर्डीला जी काही मीटिंग सुरू आहे त्याच्यामध्ये आहे. तरी त्यातून वेळ काढून स्पोर्ट्स मिनिस्टर भरणे मामा जे आहेत दत्तात्रय भरणे हे सकाळीच येऊन गेलेले आहेत. तर अशा रीतीने ज्यांना काही वेळेला तारखा अशा काय असतात की ती एकमेकांमध्ये गुंतागुंत असते त्यामुळे आले नाही. पण आपण पाहिलं की बरेचसे लोक इथे आले. एवढंच नाही तर बरेच इंडस्ट्रियलिस्टसुद्धा इथे आलेले आहेत. काही आणि गरिबांपासून तर श्रीमंतापर्यंत अनेक लोक जे आहेत त्या मॅरेथॉनमध्ये सामील झालेले आपण पाहतो आहोत. यादी जाहीर झाली आहे. पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्याला मिळालेला आहे. पण काही लोकांना काही जबाबदारी देण्यात आलेली नाही. मला काही कल्पना नाही. सरकारमध्ये नसल्यामुळे नक्की कोण नाराज आहे काय मला काही माहीत नाही. आणि काय मी कालच ती यादी वाचलेली आहे. पालकमंत्रीपद अजितदादा स्वतः घेतले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.